आज गुरुवार देव पावला पीक विमा अतिवृष्टी भरपाई 35,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। यामध्ये बीड आहे, जालना आहे, लातूर आहे। जर तुम्हाला पीक विमा किंवा अतिवृष्टीचे पैसे आले नसतील किंवा आले असेल पण कमी आले असेल किंवा आलेच नसेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी, आज गुरुवार पीक विमा अतिवृष्टी भरपाईचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आजची सर्वात मोठी अपडेट। आता यामध्ये जे काही जिल्हे आहे, बीड आहे, जालना, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव, बुलढाणा, अकोला, अमरावती तर इतर जिल्ह्यांचा देखील यामध्ये समावेश आहे। आता पीक विम्याचे पैसे कोणाला इथे जमा होत आहे? ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, ज्यांच्या शेतातील पंचनामे झालेले आहे, ज्यांनी पिकाची नोंद केलेली आहे। आता ज्यांनी तक्रार केलेली आहे तर अशा शेतकरी बांधवांच्या ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे। आता भरपाई सर्वांना एकसारखी मिळणार असं नाही, हे त्यांच्या तालुका, जिल्हा, नुकसान भरपाईचे प्रमाण आणि सर्वे अहवाल याद्वारे थेट डेबिटद्वारे पैसे खात्यामध्ये जमा केले जाते। आता यामध्ये जे येते खरीप पीक विमा यादी। आता पीक विमा नुकसान भरपाई यामध्ये अतिवृष्टी दुष्काळ जे शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा धान्य असेल यामध्ये पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्यांच्या शेतातील नुकसान झालेले आहे तर अशांना भरपाई इथं मिळत आहे। यानंतर येते आपलं रब्बी पीक विमा यादी। आता हवामान आधारित किंवा पिकाच्या उत्पादनात घट। आता ज्यांनी रब्बी पीक विमा फॉर्म भरलेला आहे यामध्ये गहू आहे, हरभरा आहे तर अशा पात्र शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे जमा होत आहे। याचप्रमाणे आता शासकीय मदत म्हणजे जेव्हा सरकारकडून सर्वच जिल्ह्यांमध्ये सरसकट मंजूर केले जाते तर आता पंचनाम्यानुसार सर्व शेतकरी बांधवांना भरपाई इथं दिली जाते। या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ। आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजे जी काही अतिवृष्टी भरपाई आणि पीक विमा शेतकरी बांधवांचे पैसे ई पीक पाहणी केलेले, ज्यांचे पंचनामे झालेले आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वितरित करणे सुरू झालेले आहे। आता याची जी काही भरपाई आहे, आता सोयाबीन असेल तर हे नुकसान भरपाईनुसार रक्कम बदलते। कापसाचे जे काही आहे नुकसानीच्या प्रमाणानुसार भरपाई। आता ह्याची जे काही मक्का असेल, तूर असेल, उडीद असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल तर हे त्यांच्या पिकानुसार इथं भरपाई इथं देण्यात येत आहे। कमी जास्त होऊ शकते यामध्ये। आता पीक विमा योजनेचा फॉर्म भरला असूनही काही ठिकाणी काही कारणामुळे शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे इथं आलेले नाहीत। आता पीक विमा फॉर्म भरला म्हणजे असं नाही की तुम्हाला पैसे इथं येतील। आता यामध्ये अर्ज आणि कागदपत्राची चुका, यामध्ये बँक खाते आधारशी लिंक नसणे, आधार नो सेंडिंग, जर तुमचे खाते आधारशी लिंक नसेल किंवा NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी लिंक नसेल तर भारत सरकारकडून पैसे जमा होत नाहीत। याचप्रमाणे बँक खात्याची चुकीची माहिती, यामध्ये IFSC कोड असेल, बँक खाते क्रमांक असेल, यामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल तर अशांना पैसे ते येत नाही। 7/12 यामध्ये पीक विमावर जवळ टाकला गट क्रमांक, सर्वे नंबर चुकीचा टाकला, मॅच होत नसेल तर अशांना देखील पैसे इथं येत नाही। आता नुकसान भरपाईची पूर्वसूचना न देणे म्हणजे तुम्हाला तुमच्या शेतामध्ये झालेले जे काही पिकाचे नुकसान आहे त्यांची 72 तासाच्या आत तुम्हाला तक्रार करायची आहे। उदाहरणार्थ अतिवृष्टी असेल, गारपीट असेल, ढगफुटी असेल, वैयक्तिक नुकसान झालेले असेल तर अशांनी 72 तासाच्या तुम्हाला पीक विमा कंपनीला क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशनद्वारे तुम्हाला तक्रार करायची राहते। आता ज्या शेतकरी बांधवांनी तक्रार केली तर अशांनाच भरपाई इथं मिळत आहे। महसूल मंडळाचे जे काही नियम इथं आलेले आहे म्हणजे आता बरेचदा काय होते, शेतकरी बांधवांचं नुकसान होते आणि त्यांचे भरपाई हे त्यांच्या जिल्ह्याच्या टक्केवारीनुसार इथं दिली जाते। आता इतर तांत्रिक कायदेशीर कारणे म्हणजे दुबार किंवा चुकीची माहिती देणे, 7/12 वेगळ्याच व्यक्तीच्या राहणे, भाडेतत्वावर देणे किंवा सामायिक क्षेत्र असेल तर अशांचे जे काही बरेचदा प्रॉब्लेम येते की सामायिक क्षेत्राचं जो काही पत्र आहे ते लावत नाहीत, अशामुळे देखील त्यांना पैसे येण्याचे चान्सेस कमी आहे। आता ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे तर अशाने काय करायचं आहे तर 144473 हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा। कोणाला पैसे जमा, त्याचप्रमाणे 33% जास्त नुकसान असलेल्या शेतकरी बांधवांना अतिवृष्टी पीक विमा
आता ज्यांचा पीक विमा फॉर्म अप्रूव्हल आहे, ज्यांच्या शेतातील पंचनामे झालेले आहे, ज्यांनी पीक पाहणी केलेली आहे, तर अशा शेतकरी बांधवांना इथं प्राधान्य इथं देण्यात येते. नुकसान भरपाईच्या प्रकारानुसार भरपाई इथं हेक्टरीमध्ये मदत दिली जाते. आता जिरायत पीक आहे, यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, ज्वारी आहे. या पिकांसाठी जी की हेक्टरी ठरवली जाते 8,500 ते 13,600. आता हे तुमच्या पिकावर अवलंबून राहते. ज्यांचं 100% नुकसान झालेलं आहे किंवा जास्त प्रमाणामध्ये ज्यांचं क्षेत्र आहे, तर अशांना जास्ती भरपाई इथं दिली जाते. बागायती पिकांसाठी यामध्ये दिले जाते 17,000 ते 27,000 पर्यंत प्रति हेक्टरी. बहुवर्षीय पिकांसाठी यामध्ये संत्रा असेल, मोसंबी असेल, डाळिंब असेल. तर आता फळबागाची नुकसान भरपाई हे जास्त प्रमाणामध्ये दिली जाते. आता कोणाला मिळणार नाही हे पैसे. आता ज्यांच्या शेतातील अतिवृष्टी नुकसान 33% कमी दाखवलेले आहे, तर अशांना भरपाईचे पैसे मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांचे तलाठी किंवा कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून पंचनामे सर्वे लिस्टमध्ये नाव नाही, ज्यांचा बँक खात्याला आधार लिंक नाही, शासकीय अनुदान अशांना मिळणार नाही. आता तुमचे नाव यादीत नाही आहे, ते कसं तपासायचं आहे? आता DBTद्वारे चेक करा तुमचं नाव. आता जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले नसतील, तर अशाने पीक विमा कंपनीला लेखी अर्ज द्या. दिनांक टाका, प्रति शाखा व्यवस्थापक प्रतिनिधी आपला पत्ता लिहायचा आहे. पीक विमा नुकसान भरपाई मंजूर करून रक्कम अदा करण्याबाबत अर्ज. याचप्रमाणे महोदय, मी खालील सही करणारा किंवा करणारे तुमचे नाव लिहा, तालुका लिहा, जिल्हा लिहा, येथील शेतकरी आहे. मी खरीप रब्बी. आता आपला खरीप रब्बी दोन्ही पीक विमा राहते. हंगामासाठी पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा फॉर्म भरलेला आहे. आता आपल्याला यामध्ये पिकाचे नाव लिहायचे आहे. अतिवृष्टी असेल, पूर असेल, गारपीट असेल, दुष्काळ असेल, या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. तरी सदर नुकसानीबाबत पंचनामा व पीक पाहणी पूर्ण झालेली आहे. तरी माझ्या अर्जाची तपासणी करून नुकसान भरपाईची रक्कम माझ्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी. आता यामध्ये शेतकऱ्यांचे नाव, मोबाईल नंबर, पिकाचे नाव, सर्वे नंबर, पीक विमा अर्ज क्रमांक, खाते क्रमांक, बँकेचे नाव इत्यादी झाल्याच्या नंतर सलग यासोबत कागदपत्र तुम्हाला इथं जोडायचे आहे. यामध्ये जोडा आधार कार्डची झेरॉक्स, 7/12 पीक विम्याची पावती, बँकेचं पासबुक, पंचनामे झालेल्याचे प्रत, पीक पाहणी दाखवलेल्याचे तुम्ही. आता यासोबत तुम्हाला आपणास माझा अर्ज तातडीने कारवाई करून नुकसान भरपाई मंजूर करावी ही नम्र विनंती. धन्यवाद. आपला विश्वास हो. आता जर तुम्हाला पीक विमा आलेलाच नसेल, तर अशा शेतकरी बांधवांनी 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार करा. आता यामध्ये अर्जाची जी काही स्थिती आहे, आता या नंबरवरती कॉल करून तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता. विमा भरलेल्याची नोंद झाली आहे का हे तपासू शकता. नुकसान भरपाईची मंजूर रक्कम जमा झालेली आहे का, म्हणजे त्याबद्दल माहिती घेऊ शकता. बँक खाते पैसे जमा झालेले आहेत की नाही हे तक्रार करण्यासाठी देखील तुम्ही अर्ज करू शकता. आता ही पीक पाहणी या संदर्भात देखील माहिती तुम्ही याच पोर्टलवरून मिळवू शकता. अर्जामध्ये नाव असेल, बँक खाते क्रमांक असेल इत्यादी चुकीबाबत या नंबरवरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता. पीक विमा कंपनीशी संपर्क साधू शकता. यामध्ये कंप्लेंट करू शकता. योग्य दावा केलेला नसेल किंवा तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल, अर्ज पेंडिंग असेल, तर या संबंधित तुम्ही माहिती घेऊ शकता. कॉल करताना तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट जवळ ठेवायचे, आधार कार्ड, अर्जाची पावती आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक, गट क्रमांक, सर्वे नंबर इत्यादी तुम्ही कॉल केल्याच्या नंतर तुमच्याकडे हजर असणे आवश्यक आहे. आता याचप्रमाणे जे की आज गुरुवार शेतकरी बांधवांच्या थेट DBT खात्यामध्ये अतिवृष्टी भरपाईचे पैसे आधार लिंक खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी इथे येतील. पीक विमा भरपाईचे पैसे का येत नाहीत? आता बरेच जणांची अडचण जाते. अर्जामध्ये पडताळणी अपूर्ण असणे, ही पीक पाहणी चुकीची केलेली असणे, पंचनामे प्रलंबित असणे, बँक खाते आधारशी लिंक नसणे, बँक खाते IFSC कोड चुकीचा असणे, पीक विमा क्लेम दावा केलेला नसणे, अर्ज पेंडिंग किंवा रिजेक्ट असणे, जिल्ह्यात निधी वाटप अपूर्ण, त्याचप्रमाणे मोबाईल नंबर, कागदपत्र तफावत असणे. मग काय करावे? बँकमध्ये जाऊन तुम्ही लगेच तपासा पैसे आले की नाही. पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जा, pmfby.gov.in या वेबसाईटवरती, किंवा 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार नोंदवा. अखेर पीक विमा वाटप जे की शेतकरी बांधवांच्या थेट DBT खात्यामध्ये आधार लिंक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. आता विविध जिल्ह्यांमधून जे की शेतकरी बांधवांना 35,000 रुपये जे की आज गुरुवार देव पावला अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे
जे काही खात्यांमध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आजची सर्वात मोठी अपडेट, तर लगेच खाते तपासा.